the demerits of Mendel's periodic table, the whole number atomic mass of the element cobalt and nickel is the same. Therefore was an ambiguity regarding their sequence in Mendel's periodic table. तर काय झालं, होल नंबर ऑफ ॲटॉमिक मासेस म्हणजे जे एलिमेंटचे जे ॲटॉमिक मासेस होते, जसं कोबाल्ट आणि निकेलचे ॲटॉमिक मास सेम होते. देअरफॉर म्हणजे ती काय एक प्रॉब्लेमॅटिक होतं की त्या कोबाल्टची आणि निकेलची दोन्हीचे ॲटॉमिक मास सेम होते, तर त्याला ठेवायचं कुठे, त्याच्यासाठी एक स्पेसिफिक जागा नव्हती, कुठल्या सिक्वेन्सला ठेवायचं हे त्यांना समजत नव्हतं. त्यामुळे हे त्याचं एक डिमेरिट्स आहे. आयसोटोप्स युअर डिस्कवर्ड. आता त्यानंतर काय झालं, जसं नोबेल गॅसेस आले त्यांनी त्यांच्यासाठी स्पेशल जागा ठेवली, त्यांनी वॅकंट स्पेसेस ठेवले आणि त्यांनी त्यांचे ॲटॉमिक मासेससुद्धा सांगितले. पण आयसोटोप्स नंतर डिस्कवर्ड झाले. आयसोटोप्स युअर डिस्कवर्ड लॉंग टाईम आफ्टर मेंडेल पुट फॉर्थ द पिरियडिक टेबल. आयसोटोप हॅव द सेम केमिकल प्रॉपर्टी. आयसोटोप म्हणजे काय, त्यांची जी केमिकल प्रॉपर्टी असते ती सेम असते, पण ॲटॉमिक मासेस काय राहतात, डिफरंट राहतात. त्याला म्हणतात की आयसोटोप्स. अ चॅलेंज वॉज पोस्ट इन प्लेसिंग देम इन मेंडेल्स पिरियडिक टेबल. मग हे एक महत्त्वाचं होतं की आयसोटोप्स आले, मग आयसोटोप्सला आता ठेवायचं कुठे, त्याच्यासाठी जागा नव्हती स्पेशल आयसोटोप्ससाठी. सो तो एक त्याचा डिमेरिट्स आहे. त्यानंतर थर्ड आहे, वेन एलिमेंट्स आर अरेंज इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. जेव्हा आपण एलिमेंट्सला इन्क्रीजिंग ऑर्डरला ठेवतो, वेन एलिमेंट्स आर अरेंज इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर, जेव्हा जसं आपण ॲटॉमिक मासेसचे जसे इन्क्रीजिंग वाढत जातात, एलिमेंटचे जे ॲटॉमिक मास राहते त्याचे तसे ते वाढत जातात, तर दोन एलिमेंटमध्ये एकसारखी गॅप नव्हती. त्याच्यामध्ये काय दोन एलिमेंटमध्ये एकसारखी गॅप नव्हती, त्यामुळे आपण सांगू शकत नाही की किती एलिमेंट तिथे सर्च होईल. आणि आता जसं डिस्कवर्ड होत आहे एलिमेंट, तर आपण एक्झॅक्टली तो सांगू शकत नव्हतं की इथे किती एलिमेंट डिस्कवर्ड होणार, म्हणजे त्यांच्यासाठी जागा नव्हती. सो आपण किती जागा सोडायची, काय जे नवीन एलिमेंट होणार, जे नवीन एलिमेंट येणार होते ते कसे फिट होणार, काय होणार, हे आपण सांगू शकत नव्हतो. त्याच्यामुळे हे त्याचा तिसरा डिमेरिट्स आहे. आणि फोर्थ आहे, पोझिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन शो सिमिलॅरिटी विथ हॅलोजन. हायड्रोजनला आपण H2ने डिनोट करतो, यू नो दॅट, सर्वांना माहीत आहे. पण हायड्रोजन शो सिमिलॅरिटी विथ हॅलोजन, पण हायड्रोजन सिमिलॅरिटी दाखवत होता हॅलोजन सोबत. ओके, ग्रुप 7 सोबत. फॉर एक्झाम्पल, द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन इज H2. हायड्रोजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, H2. व्हाईल द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ फ्लोरीन, आणि फ्लोरीनचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो F2 आहे, आणि क्लोरीनचा F2 आहे, क्लोरीनचा Cl2 आहे आणि फ्लोरीनचा F2 आहे. तसं आयोडीनचा I2 आहे आणि ब्रोमीनचा Br2 आहे. बरोबर आहे. तर असं जे आहे, तर बघू आता यामध्ये काय सांगितलं आहे. फोर्थ त्याच्यामध्ये, फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन इज H2, वेल द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ फ्लोरीन अँड क्लोरीन आर F2 अँड Cl2 रिस्पेक्टिवली. इन द सेम वे देर इज अ सिमिलॅरिटी इन द केमिकल प्रॉपर्टी. मग काय झालं की H2 ह्या केमिकल प्रॉपर्टीच्या सेम होता, म्हणजे हॅलोजनसोबत येतं तो, हॅलोजन म्हणजे आपलं F2, Cl2, Br2, त्यानंतर I2, हे सर्व हॅलोजन आहे, हॅलोजन ग्रुप आहे. इन द सेम वे देर इज अ सिमिलॅरिटी इन द केमिकल प्रॉपर्टी ऑफ हायड्रोजन अँड अल्कली मेटल. पण आता हायड्रोजनने काय केलं, यांच्यासोबत तर सिमिलॅरिटी दाखवली हॅलोजनसोबत, पण तो परत अल्कली मेटलसोबतसुद्धा सिमिलॅरिटी दाखवत होता. तो हॅलोजन्समध्ये सुद्धा सिमिलॅरिटी दाखवत होता आणि अल्कली मेटलमध्ये सुद्धा सिमिलॅरिटी दाखवत होता. रिस्पेक्टिवली इन द सेम वे देर इज अ सिमिलॅरिटी इन द केमिकल प्रॉपर्टी ऑफ हायड्रोजन अँड अल्कली मेटल, म्हणजे ग्रुप 1 सोबत. देर इज सिमिलॅरिटी इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड ऑफ हायड्रोजन मेटल. हायड्रोजन मेटल्स म्हणजे कोण, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, एक्सेट्रा, यांच्यासोबतसुद्धा तो काय दाखवत होता, त्याची सिमिलॅरिटी दाखवत होता. सो हायड्रोजन फॉर्म विथ क्लोरीन अँड ऑक्सिजन. On considering the above properties, it cannot be decided whether the correct position of hydrogen is in the group of alkali metal or in the group of halogen. तर वरची जी कंडिशन आपण बघितली त्यानुसार आपण असं डिसाईड करू शकत नव्हतो की हायड्रोजनला हॅलोजन ग्रुपमध्ये टाकायचं की अल्कली मेटलमध्ये टाकायचं. सो हा त्याचा एक म्हणजे त्याला ग्रुप 1मध्ये टाकायचं की ग्रुप 7मध्ये टाकायचं, हे पण एक म्हणजे
तसं डिमॅरिट्स होतं. इथे जसं दाखवलं आहे कंपाऊंड्स ऑफ एच. सो एच जो कंपाऊंड आहे एचपासून आपण HClसुद्धा तयार करतो, हायड्रोजन HCl, H2O, त्यानंतर H2S. आणि कंपाऊंड ऑफ Na म्हणजे अल्कली मेटल म्हणजे NaCl, त्यानंतर Na2O आणि Na2S. म्हणजे हे दोघांची प्रॉपर्टी सेम येत आहे, हायड्रोजनची सेम येत आहे आणि याची सोडियमची सुद्धा काय होतं सेम येत आहे. HCl इथे NaCl पण रिॲक्ट होत आहे, H2O Na2 म्हणजे ऑक्सिजनसोबतसुद्धा हा रिॲक्शन तयार करत आहे. इथे क्लोरीनसोबतसुद्धा यांनी तयार केलेलं आहे, त्यानंतर सल्फाईडसोबतसुद्धा यांनी रिॲक्शन तयार केलेली आहे. सिमिलॅरिटी इन हायड्रोजन अँड अल्कली मेटल, हा हायड्रोजन आणि अल्कली मेटलमधली ही सिमिलॅरिटी होती. आणि हायड्रोजन अँड हॅलोजन, आता सिमिलॅरिटी इन हायड्रोजन अँड हॅलोजन म्हणजे काय, हा झाला एलिमेंट मॉलिक्युलर फॉर्म्युला H2 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सोडियमसोबत पण सुद्धा होता NaH आणि CH4. कंपाऊंड विथ नॉन मेटल म्हणजे नॉन मेटलसुद्धा हा रिॲक्ट होता नॉन मेटलमध्ये सुद्धा. त्यानंतर Cl2 कंपाऊंड विथ मेटल NaCl सोबतही हा रिॲक्ट होत आहे आणि CCl म्हणजे याच्यासोबतही हा रिॲक्ट होत आहे. सो हे त्याचे डिमॅरिट्स आहे.